बनवतात बघा. कारण की स्पेशल रेसिपी म्हणलं बनवावं तर किती लांबून दाखवतात बघा ते. तिकडे या जरा जवळ दाखवा काय बनवते ते स्पेशल सांगा नको. बघा हे आमचा समर्थ. नमस्कार भाऊ बहिणींनो. तर आज आपला स्पेशल बेत आहे. तर काय बनवते ते तुम्हाला दाखवते बघा. इकडे तेल ठेवलंय, इकडे तेल ठेवलंय, इकडं तेल, इकडं साखर गुळ. गुळ नाही, साखरेचा पाक आहे भाऊ बहिणींनो. पाक बनवते या. तर का बनवते आणि कशासाठी बनवते ते पण पाणी ओतलंय काय त्यात? एक ग्लास जर साखर असली तर त्यात अर्धे ग्लास पाणी टाकावं लागतं. हे चांगलं आटून घ्यायचं असतं थोडं थोडं. मग एक तारी पाक करायचा आहे आपल्याला. तर मस्तपैकी ठेवलंय त्याच्यावर थोडीशी इलायची टाकली चिचून. तर हो काय हे दाखवा. एक पीठ आहे. कशाचं पीठ? तर मैद्याचं पीठ. तर आमचं पीठ काय होणार आहे म्हणजे रेसिपी दाखवते भाऊ बहिणींनो. तर ही अर्धा तास झाला चला. अर्धा तास झालं भाऊ बहिणीनं मी मैद्याचं पीठ मळून ठेवलंय. आणि कशासाठी मी ठेवलंय ते पण सांगते. मैद्याचं पीठ बालुशाही बालुशाही बनवणार आहे. तर भाऊ बहिणीनं हे पीठ मी कसं मळलं ते तुम्हाला सांगते. मी मागाशी मळवताना काही व्हिडिओ बनवला पण कसं मळलं ते तुम्हाला दाखवते. आणि पहिल्यांदाच बनवते बरं का मी. पहिल्यांदा काय माहिती कसं पोरगा एक वाजवते कसं होतंय कसं नाही काय माहिती. तर बनवते. तर हे पीठ कसं मळलं तुम्हाला सांगते. तर भाऊ बहिणीनं हे पीठ मैदा आधी तूप घेतलं. तूप चांगलं घेतलं बघा. अर्धी वाटीचे तूप घेतलं आणि तुम्हाला सांगते त्यात मैदा टाकला असं म्हणजे मळून घेतलं ते. परत सोडा टाकला. पण हातात मुक्ता झाला पाहिजे असा ते पिठाचं. तर तसं केलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपलं हे मळून घेतलं. आणि चांगलं एक अर्धा तास झालं की असं झाकून ठेवलं होतं मळून मी. तर भावा बहिणीनं आता इकडे टाकला आहे पाक. तर बनवायसाठी आता ती हे जो गोळं असतं पाक तयार होतोय. तर आता झाला आपण मस्तपैकी करूया गोल गोल. पहिल्यांदा बनवते भावा बहिणीनं. मला येत नाही. होतंय का नाही काय मध्ये मध्ये समर्थचं लय असतंय बघा. अशा प्रकारे आपल्याला ही करून घ्यायचं गोल 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 गोल. आपल्या भावा बहिणीनं मला एक तर असं नवीन नवीन रेसिपी करायला भरपूर मोबाईलवर हाणते रे बाबा. नवीन नवीन रेसिपी एक हलक्या हाताने करायचं भावा बहिणीनं. असं आपल्याला नवीन नवीन रेसिपी बनवायला मला खूप आवडतं. मी ह्यांच्या मागं लागली 2-3 दिवस. फायनली आज म्हणलं कर. केल्याशिवाय जी गोष्ट मला करायची म्हणलं ना भावा बहिणीनं ती गोष्ट केल्याशिवाय मला दम निघत नाही. निघते का दम? ज्यावेळेस मी करते तेव्हाच दम घेते. कारण की मला एखादी गोष्ट बनवायची म्हणलं तर मी बनवल्याशिवाय राहत नाही. तशी भावा बहिणीनं तुम्ही म्हणताल की हे कसं काय तारांबळ चालली म्हणते आणि बनवते. तर भावा बहिणीनं घरातलं म्हणजे उपलब्ध घरात होतं त्यामुळे ही बनवलं मी. मैदा बी तसा ठेवून भावा बहिणीनं खराबच होणार होता. मग खराब होण्यापेक्षा आपलं हे कशाला तर आपलं हे करून घालवलेला किती भारी आहे. तर असं आपल्याला गोल 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 करून घ्यायचं आहे. आणि या बाळाला इकडं बसवायचं आहे. बाळ जर असेल तर ही बाळ मध्ये मध्ये करत असतं असं. तर या बाळाला आपलं साईडला द्यायचं पिकून तिकडं असं. आपण दुकानात भावा बहिणीनं 30 रुपये आणि 40 रुपये पावशेर घेण्यापेक्षा आपल्या अर्धा किलो मैद्यामध्ये किती भारी मग घरच्या घरी होतात बघा बाजूला. हो ना बाळा. आणि पाक पण एक तारी पाक कसा झालाय ते आपल्याला बघायचं म्हणलं तर मी पण ती पण दाखवते तुम्हाला. एक तारी झालाय का नाही ती पण कसा होतो ते तुम्हाला दाखवते.
बाई बघा उभा राहिला तुम्ही बस खाली पडचे असंच आहे बघा आमच्या बाळाचं मध्ये मध्ये. तुमच्या घरी आहेत का बाळ सांगा. आमचं बाळ मध्ये मध्ये करते. खायचा सोडा भावा बहिणीनं मी यामध्ये ऍड केला होता होण्यासाठी. मुरायला टाकला होता कारण की चांगलं असं फुकतं ते तेलामध्ये. आणि आमच्या इथं म्हणजे आमच्या इथं काळ्या आहे का ना नेमका येताना भावा बहिणी तिथं बालुशा बनती शनिवारची तर इतकी भारी असते का ना. आणि पण 20 रुपयाला 7 30 रुपयाला 7 बालुशा म्हणजे मोजून दिल्या म्हणे. बघा कसं बोलते मोजून दिल्या म्हणे म्हणजे 5 रुपयाला एक बालुशी. अरे गप्पा चुप. मग आपण अर्धा किलो ते मैद्यामध्ये आपण घरी किती भारी बनवू शकतो. हा काय लोक काय घ्यायचं विकत बाहेर खायचं सांगा. तर असं गोल 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 चांगलं बनवायचं मला. तिकडं पाक तयार होतोय. बाळा बाळा येण्यासारखं करायचं नाही काय. गॅस तळायचं पण मी गॅस करून टाकला चालू केला. तर भावा बहिणीनं आपला इकडं पाक झालाय असं मला वाटतंय. तर बघते दाखवते तुम्हाला झालाय का नाही आपला तिथं पाक बघण्यासाठी आपल्याला एक. तर का इकडं तेल ठेवलंय गरम करायला. ती पण कडकड वाजायला लागलं. तर एक वाटी घेतली आधी. बघा एक वाटी घेतली. त्यामध्ये ओलीसं पाणी घेतली. पाणी घेतलं वाटीत. आमचं काय आहे ना झार गळतंय भावा बहिणी त्यामुळे हे त्याच्या खाली जग लावावं लागतं. तर बघा ह्यामध्ये पाणी घेतलंय. तर वाटीमध्ये पाणी घेतलंय. तर असा ह्यो पाक झाला का नाही तयार एक तारी तर त्यात टाकून बघायचं आपल्याला. आणि असं एवढा काही आहे ना म्हणजे झाला नाही आणखी. झाला नाही आणखी पाक तयार नाही झाला भावा बहिणीने. आणखी थोड्या 5 मिनिटं ठेवू. होतं येतं घर इकडं पाक. पाकाचं काय नसते भावा बहिणीनं. पण हो गाई तेल गरम झालंय का नाही. तेल पण कडकड वाजते म्हणजे तेल गरम झालंय. तर त्यामध्ये तिकडं जाय तिथंच बेडवर तो तुमच्या मागच आहे तिथं एक पॅन्ट तिथंच आहे की एक लांबती पॅन्ट. तर तो का आपला समोर तर काही गप्प बसत नाही बेडवरनं खाली येतो. तर आपल्या कमी गॅसवरती हे तळायला टाकायचं आहे भावा बहिणीने का चांगलं ब्राऊन ब्राऊन कलर येऊस तर. चांगला छानपैकी ब्राऊन कलर होस तर आपल्याला तळायचं आहे भावा बहिणीमध्ये. तर आपला हो पाक पण होतो. आणि तुम्ही म्हणसाल की मी त्यामध्येच टाकणार त्यामध्ये नाही टाकणार कारण की पाटीत लागणार आहे घरून पाक. त्यामुळे छानपैकी असा म्हणजे समधीकडून त्याला लागणार. तर हा एक छोटीशी केली थोडं पीठ राहिल्यानंतर शेवट. तर मला जमती का सांगा. तर मस्त पिकांना पलटी उलटी करते भावा बहिणीनं. ब्राऊन कलर होतं एका साईडने ठेवल्यानंतर एका साईडनंच होतं ना ब्राऊन ब्राऊन कलर असा छानपैकी समजा झाला पाहिजे. मी लय दिवस झालं म्हणत होते ह्यांना मला बालुशी करायची घरी. मला आई ती दुकानातली खायची नाही मला घरी बनवायची. तर आज शेवट झालाच मोका त्यात घरामध्ये उपलब्ध होतं म्हणून मी बनवलं भावा बहिणीनं. तेल होतं मैदा होता असं बेकिंग सोडा तर घरात असतोच भावा बहिणीनं. आणि मैदा पण होता आणि तूप पण होतं ते दिवशी म्हाळाला आणलेलं भावा बहिणीनं. मग म्हणल्यानंतर कशाला आहे काय करायची करून टाकायचं हाय म्हणल्यानंतर होय मग केलंच. मग मला खाण्यापेक्षा स्वतःहून खाण्यापेक्षा मला करून घालण्यात आणि नवीन एखादा पदार्थ जर केलं ना असं आवडीनं मी एखाद्याला दिलं ना त्यांनी नाव वाजलं ना मग मला एवढं भारी वाटतं
काय सांगायचं अगं, आता ह्यो पाक तयार झालेला आहे बरं का भावा बहिणी. कोणी वाजवायले फटाकडे अगं आहे का. पाक तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता काही कमी गॅसवरती मी आपलं चाललंय आपलं बुनबुन बुनबुन करत तुम्हाला. तर झाले बघा भावा बहिणीनं ब्राऊन ब्राऊन कलर. आता ह्याला काढायची वेळ आली. तर दुसऱ्यांदा घाणा टाकलाय भावा बहिणीनं. तर भावा बहिणीनं आपली बालुशी तयार झालेली आहे. तर हो पाकामध्ये ठेवली. आता ह्याला चांगलं 20-30 मिनिटं ना असं झाकून ठेवणार आहे मुरण्यासाठी पाकात. तर पाक पूर्णपणे मुरला पाहिजे त्यामध्ये. तर बघा आता हे जर पाक मुरल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर मस्तपैकी हो का आपली बालुशाही तयार झालेली आहे. कशी झाली तेवढी कमेंटमध्ये सांगा. झाली असली चांगली नंतर तुम्हाला ती कशी झाली पाक मुरल्यानंतर ती पण दाखवेन. बाय बहिणीनं. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन बालुशाही कशी झाली ती. आता बाय. तर झाकून ठेवते आता.